म्हणजे आता आपण हे संक्रांतीचा सण आहे. वर्षभरातले प्रत्येक सण मात्र काहीतरी घेऊन येत असतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये यश, आरोग्य आणि शांती या सगळ्या गोष्टी आपल्याला सणातून मिळत असतात. म्हणजे होळीचा सण असन, नागपंचमीचा सण. आता नागपंचमीचा सण हे कशाकरता? अंगावरती जे गाठी बिठी होतात त्याच्याकरता. होळीचा सण आहे, आता आपण ठोकळ भाषेमध्ये म्हणतो का बा होळीचा सण आहे थंडी जाळायसाठी येतो, पण असं काही नसतं त्याच्यामध्ये. होळीच्या सणाचं महत्त्व वेगळं असतं. तसं आज हा संक्रांतीचा जो सण आहे, या संक्रांतीच्या सणाला नेमकं काय करतात, कशा करतात ना? संक्रांतीचा सण कशा करता असतो का? सगळ्यांचं जीवन मात्र पाण्यावर अवलंबून आहे. एका हिशोबानं अन्न नसलं तर चालेल, पण पाणी असणं आवश्यक आहे. म्हणून मात्र पाणी पाऊस वेळेवर पडावा. आता कधी कधी मात्र नुकसान पाणीसुद्धा करतं, आणि चांगलं पाणीच करतं. शेताला आवश्यक वेळेला जर पाणी मिळालं तर आपल्याला कल्याण होणार, आणि शेताला म्हणजे आवश्यक याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त पाणी मिळालं तर ते नुकसान पण करतं. म्हणजे पाण्याचा दुष्काळ, वल्ला दुष्काळ. म्हणून मात्र त्याच्याकरता 6 महिन्याचा कालावधी हा. म्हणून संक्रांतीच्या कालावधीमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतात त्या गोष्टीबद्दल मात्र तुम्ही काय काय करतात. आम्ही एकही सण मात्र गैरी पाहिला नाही. आम्ही सण पुढं आला का लगेच एखाद्या साधू महाराज निघून जायचं आम्ही. म्हणजे सणाला काय करते ना, पुरणपोळ्या, सार भात, कुरडई भजे हे आम्ही पाहिलंच नाही. खाण्याचा तर प्रश्नच नाही. 2-3 दिवस जर समजा सण असला का कोण्या साधू महाराजांबरोबर निघून जात. मग आज सणाच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी जे समजा आपले चष्टाचे असले त्याच्यासाठी तिळगुळ देताना काहीतरी बोलते ते, पण आपल्या सगळ्यांच्या याच्यातून मात्र आपण काय म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमची तीळ सांडू नका, आमच्या संग भांडू नका, तीळ घ्या तिळाची, गोड बोला आमाशी. मग आता याच्यामध्ये नेमकं हे का करतात, का म्हणतो आपण नेमकं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमची तीळ सांडू नका, आमच्या संग भांडू नका. नुसतं म्हणून जातं, पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. तर लक्षपूर्वक काय का, साखरीपेक्षा गोड असेल ना तर काय आहे, तर साखरीपेक्षा गोड शब्द आहे. साखरीपेक्षा गोड शब्द आहे. साखर खाली, साखरीचा पदार्थ खाला आणि त्याच्यावरती कडू पदार्थ खाला तर तोंड कडू पडणार. पण जर समजा जर समजा साखर खाली, साखरेचे पदार्थ खाली त्याच्यावरती कडू पदार्थ खाला तर तोंड कडू पडणार. पण जर समजा शब्द इतका गोड आहे, आज मात्र पाहिलं शिवटिकडी आपल्या सगळ्या गावांपासून 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावरती शिवटिकडी. पण रात्री जर कोणी व्यक्ती भेटायला आले तर 2-2, 2:30 वाजेपर्यंत, 3-3 वाजेपर्यंत बसून राहते. कशा करता बसून राहते? फक्त आमच्या तोंडातला शब्द ऐकण्याकरता बसून राहते. म्हणून मात्र साखरीपेक्षा गोड शब्द आहे. आणि जसं आपण आपल्या हे राज्यमंडळ का मंत्रिमंडळ याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये प्रत्येक अन्न पुरवठा करणारा मंत्री वेगळा, पाणी पुरवठा करणारा वेगळा, कृषी क्षेत्राचा वेगळा, असे जे मंत्रिमंडळ आहे तशाच पद्धतीनं देवादिकांमध्ये सुद्धा का पाऊस पाडणारा देव वेगळा, तशा पद्धतीनं अन्न पुरवठा करणारा देव वेगळा. ज्या टायमाला नवीन पंचांगण येतं ना, नवीन पंचांगणामध्ये सगळं काही असतं, कोणता ग्रह कसा आहे, कोणता ग्रह कसा आहे, कोणता स्वामी कसा ग्रहाचा. तशा पद्धतीनं पाऊस पाडणारा देव हे वरुण देव, पाऊस पाडणारा देव वरुण देव आहे. म्हणून मात्र त्या वरुण देवाला तर आपल्या जिभेमध्ये ठेवलं, एक शांत बस. पाऊस पाडणारा देव आहे वरुण देव, आणि वरुण देवाला आपल्या जिभेमध्ये ठेवलं, वरुण देवाला आपल्या जिभेमध्ये ठेवलं. मग आता तुम्हाला असं वाटेल का वरुण देवाची बदली तर नाही झाली, आजपर्यंत काहून माहिती नाही झाला मग वरुण देव जिभेमध्ये म्हणून पाऊस पाडणारा. एखाद्या मात्र जर समजा आपल्या परिसरात असणारा वायरमॅन, त्या टायमाला जेव्हा मात्र सगळ्या मोटरी चालू होतात ना, त्या टायमाला डिवं गेला, फ्यूज गेला, त्या टायमाला आपण वायरमॅनला फोन करणार. रात्री 11 वाजता लाईट येते ना, रात्री 11 वाजता लाईट आली आणि डिवं गेला, लगेच वायरमॅनला फोन करणार. का हो, कुठे? वायरमॅन साहेबांना ताट घेतलं जेवणाचं पुढं, आणि तुमचा फोन आल्या ताट लुटून दिलं आणि आला मात्र. पण आता वायरमॅनला कोणी फोन करत नाही. आता निम्याच्यावर वायरमॅन आपण येते, ती डीपी उलटी पालटी करून टाकू.
हां, म्हणून मात्र तिथं ते नाही. पण तसं आहे, जर तुम्हाला सांगितलं असतं का बा हां वरून देव कुठं आहे, तुम्ही लगेच मात्र पाऊस पीक पाण्याला पाणी कमी पडलं तुम्ही वरून द्यायला फोन केला असता, वरून द्यायला फोन केला असता. पण इथं मात्र हां तुम्ही आम्हाला हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच विचारणार द्या वरून द्यावाचा नंबर आम्हाला. वरून देवाचा नंबर आहे नाही, त्याचा फोन स्विच ऑफ आहे, तो फोनही उचलीत नाही. पण वरून देवाला तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकला अशी वरून देवाला आपल्या जिभेमध्ये ठेवलं. मग जिभेमध्ये वरून देवाला का ठेवलं? मग ह्या गोष्टी मात्र सिद्ध करून सांगायच्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाणी पाऊस पडला ना वेळेवरती तर तुम्ही म्हणणार का हो रोप आलं का लावायला? हां लावले का कांदे 1-1.5 एकर लावले का? बरं विहिरीला पाणी बिणी पुरंग पाणी बिणी अशा पद्धतीनं कांदे वांगे सगळं विचारते. नंतर म्हणतं लेकर बाळ बरं आहे ना? हां जेव्हा पाऊस पाणी पडत नाही ना, आता रोप लावायला आलं का म्हणायच्या ऐवजी आपलं जळून गेलं त्याचं काल विचारते, पाणी पाऊसच नाही. हां कांदे बिंदे बरे म्हणायच्या ऐवजी आपलेच कांदे जळून गेले त्याला काल म्हणून. आणि असं जर म्हणलं मग पोरं सोरं विचारित नाही, कांदे वांगे नाही, रोपं विचारित नाही. म्हणून मात्र पाऊस पाणी असला नाथक होतं कळतं. पाणी टाकलं बीज खोचलं तर तिथं मात्र उतरतं. पाण्यामुळं बीजाची ओळख होते, पाण्यामुळं बीजाची ओळख होते, पावसामुळं नात्या गोत्याची ओळख होते, आणि जिभेमुळं मात्र साखरीची आणि मातीची ओळख होते. चवी कळतात, जिभेमुळं चवी कळतात. चव पाहताना जर साखर आणि मीठ आणि तुरटी एकदम बारीक करून ठेवली ना, आणि एखादं म्हणलं बा मुठभर मात्र खाऊन दाखवायचं, मुठभर खाऊन दाखवायचं, त्याला आवडं बक्षीस जाणार. मग आपण पहिलं काय करू, पहिलं चाटून पाहू पहिलं नेमकं मीठ कोणती, तुरटी कोणती आणि साखर कोणती. नाही तर ते मिठाचीच मुठभर जर टाकल्यावर काय बाबत पडत. म्हणून मात्र जिभेचा शेंडा लावून पहिलं मात्र चव पाहतो आपण. तशा पद्धतीनं जीभ आहे म्हणून मातीची आणि साखरेची ओळख होते, म्हणून कळते. म्हणून पावसा पाण्याचा जो वरून देवे पाऊस पाडणारा त्याला जिभेमध्ये ठेवलं. म्हणून आपण तो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आमची ती सांडू नका आणि आमच्या संग भांडू नका, आणि तिळ घ्या तिळाचे गोड बोला आमाशी. आता तुम्हाला भांडणं तर माहिती का नाही, भांडणं माहिती आहे ना. भांडणामध्ये काही एखादा अभंग घेतला, एखादा अभंग बी काही एखादी ओवी बिवी एखादा सुलभ नसतो का हातातला, काय असतं त्याच्यामध्ये सगळे घोडेच असते बिना लगामाचे. ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्या आईवडिलांनीच घोडे असते. हां सांगा बरं, असं जर समजा घोडे लावले तर तुम्हाला माहिती आहे एखाद्या नंतर पावसाचं वातावरण झालं, देवाचे घोडे ते पखाचे नाही का, ते सुटले का पाऊस येत नाही. तुम्ही पाहिलं का आता मध्ये 2 वर्षाला दुष्काळ पडला होता, त्या टायमाला रस्त्यावरती जिडं पावं तिथं किडेच किडे, सगळे किडेच किडे, ते देवाचे घोडे होते. कारण की आपण घोडे सोडून 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 पापले झालं होतं. मग देवाने मात्र असा दुष्काळ पाडून टाकला ना, माकाला मात्र ते एवढं डाप वाटूक आलं, त्याला कंच येत नाही तर जळून गेलं. हां तुम्ही काय म्हणत ते पोळ्याच्या सणाच्या टायमाला, पोळ्याच्या सणाच्या अगोदर काय पोळ्याच्या टायमाला मात्र नंदी धुयाला सुद्धा पाणी नव्हतं, बरोबर आहे ना. आणि पाऊस पडत नाही ना त्या टायमाला काय म्हणते, नाही बा लक्ष्मीच्या नावाने यावा, बा लक्ष्मीच्या नावाने यावा, लक्ष्मीच्या नावाने यावा, बा पाऊस लक्ष्मीच्या नावाने यावा. देवानी लक्ष्मीच्या नावाने चारा करून दिला, आता तुम्ही खा भाटूक दाखलं. लक्ष्मीला पुढं करते, बरोबर आहे. मग म्हणले का बा आता पाऊस पाणी व्यवस्थित पडतो, मग लक्ष्मीच्या नावाने 1-1.5 एकर अर्धा एकर मात्र खोंड बिडे टाकून देतो, घास बीज टाकून देतो म्हणते का. कांदे लाव कांदे लाव कांदे लाव, का कांद्यात पैसा मिळतो ना. हां सांगा बरं, लक्ष्मीच्या नावाला यावं, लक्ष्मीच्या नावाने यावं, लक्ष्मीच्या नावानंच येतो खास. आणि आपण मात्र ते गवतर मारायचं औषध आणलं, म्हणजे गो मात्याचा चारा मारायला लागलो आपण. पाऊस पाणी कसा वेळेवर पडेल सांगा बरं. हां ते रोगर बागर काहीतरी आणलं ना, ते काय म्हणते त्याला ते राऊंड अपर ते सगळं, म्हणजे गो मात्याचा प्राण्यांचा चारा मात्र मारू राहिलो आपण, जाळून टाकतो. तुम्हाला कसं बरोबर सांगा बरं. म्हणजे या ज्या गोष्टी आहे ना, जेवढ्या सुखसुविधा निघाल्या तेवढ्या परेशानी निघाल्या. पण आजची जी संक्रांत आहे, या संक्रांतीचा जो कालावधी, संक्रांतीचा जो सण आहे, हा सण आहे का पाऊस पाणी वेळेवर पडावा, पाऊस पाणी वेळेवर पडावा आणि पावसा पाण्याने मात्र नुकसान करू नाही, त्याच्याकरता मात्र वरुण देवाला प्रसन्न करायचं. मग वरुण देवाला प्रसन्न करायसाठी हवन पूजा करायची नाही, वरुण देवाला प्रसन्न करायसाठी मात्र काय बा यात्रा बित्रा करायची नाही. वरुण देवाला प्रसन्न करता करता काही गाव जेवण द्यायचं नाही आपल्याला, फक्त साधा सोपा उपाय सगळ्याला करता येईल. त्या टायमाला आपण तो तिळगुळ घ्या
आणि गोड गोड बोला. हां, म्हणून मात्र याचं का वर्णन आहे. या तिळामध्ये 7 तीळ 100 जणांनी खाली होती असं म्हणतात. 7 तीळ मग 1 तीळ 100, 1 तीळ 7 जणांनी खाली होती. हां, तर म्हणजे 1 तीळ जर पेरली तर ती उतरली तर त्याच्यावाले किती केवढी मोठी तीळ होते, 7 जणांनी खाली ते असं वाटून. असं तशाच पद्धतीनं मात्र तिळापासून म्हणजे मकर संक्रांतीपासून सूर्यनारायण बरोबर तिळाच्या मापानं तीळ वाढत राहतो. म्हणून तिळगुळचा नैवेद्य मात्र सूर्यनारायणाच्या रूपात मात्र वरून देवाला द्यावा लागतो. म्हणून अशा पद्धतीनं आता इथे मात्र ते गोष्ट सांगितलं, परमेश्वराने वरून देवाला आपल्या जिभेमध्ये ठेवलं म्हणून गोड बोला. जीभ नसली तर आपल्याला बोलता येत नाही. तुम्ही ती पिपणी पाहिली ना, पिपणीचं मोठं ध्वजाणार होतं, त्याला ते जिबळ राहतं. मग आता त्या नुसतं ते जिबळ काढून टाकलं, नुसतं ती पिपणी फुकली तर ती वाजत नाही. जिबळेमुळंच वाजती. आणि जर समजा आपल्या कार्याला जर ते संबळेवाले लावले, ते आपल्याबरोबर बोलत राहिले ना, आणि ते बोलत राहिले आणि तुम्ही म्हणले वाजवा, तर ते फुकू जाम होते, वाजणार नाही ती. ते आपल्याबरोबर बोलताना ते तुटू बोललाच ठेवी तिथे. तसं आपल्या तोंडामध्ये सुद्धा ओलावा राहील. ओलावा राहिला का जिभेनं मात्र गोड शब्द निघतो. भजन, पूजन, चिंतन, जप, तप, दुसऱ्याबरोबर गोड गोड बोलणं या पद्धतीने मात्र. म्हणून इथून पुढे भांडणं करायचे नाही. आणि भांडणं करायचं नाही. एकमेकाबद्दल प्रेमजळ असला तर वरून देव आपल्यावरती प्रसन्न होतो. आता संक्रांतीच्या निमित्त तुम्ही असे काही विधी करतात, बरोबर आहे. मग आता संक्रांतीच्या निमित्त सणाच्या निमित्तानं सार भात कुरडई भजे हा सणासारखा सण बनवतात. 5 पक्वान्नाचा स्वयंपाक बनवतात, बरोबर आहे. मग आता या स्वयंपाकामध्ये देवाला नैवेद्य देते पहिले, बरोबर. देवाला नैवेद्य. पण काही मात्र आता दररोज आम्ही सांगतो दररोज नैवेद्य द्या. पण काहीच्या घरामध्ये मुंग्या होत्या ना नैवेद्याला, म्हणून दररोज नैवेद्य देतच नाही. ते वर्षातून एकदाच नैवेद्य देते. हां, वर्षातून एकदा सणाला नैवेद्य द्यायचं आणि सणाला देवाने जेवण करून घ्यायचं. बिना पुरणाच्या चांक्या नैवेद्याला. देवाचं नैवेद्य कसं असतो, चांकी फक्त, त्याचा त्या पुरणाचा पत्ता नाही. मग काय देवाला पुरण चालत नाही काय म्हणा. देवानं ते बिना पुरणाची चांकी खायची, एक कुरड्याचा माकुडा, एक भाज्याचा तुकडा, ती पळी बुडायची, ती अशी टेकवायची, झाला देवाचं नैवेद्य. झालं देवाचं नैवेद्य. देवानं नैवेद्य कोरडा मोठा खायचं, तेवढंच गोधडी जोडून झोपून घ्यायचं, पुढच्या सणालाच उठायचं. आपल्याला मोठा मांडा पुरणाच्या पोळ्यान देवाला एवढी चांकी, ती बी बिना पुरणाची. आणि ते बी नैवेद्य देताना शिवार पण कृष्णार पण म्हणायचं, तर तुम्ही म्हणते देव काय खातो काय, झालं नैवेद्य देवाचा. परंतु इथं मात्र दररोज नैवेद्य दिला पाहिजे, सकाळ संध्याकाळ. नैवेद्याला जे किडे माकुडे मुंग्या लागतात ना, त्यांच्या आत्म्याला जी शांती मिळते ती आपल्या आत्म्याला शांती मिळते. मग इथे असा हा योगायोग झाला आजचा संक्रांतीचा. का संक्रांतीच्या दिवशी एकादशी आली. संक्रांतीच्या दिवशी एकादशी आली. भगवान महाविष्णू हे मात्र आपल्या सगळ्यांचे जगाचे पालन करते. भगवान महाविष्णू पंढरीचा पांडुरंग. म्हणून मात्र याच्याकरता आता काय म्हणले ना, असेही म्हणतो आपण, काही का होईना कसं बी तुम्हाला एकादशी उपवास करणं जर निघत नसलं ना, ते म्हणते येता जाता चर पण एकादशी कर, येता जाता चर पण एकादशी कर. म्हणून मात्र एकादशीचा उपास आहे. एकादशीचा दिवशी सण आहे. मग वर्षभरातले सण आहे आपल्यावाली, वर्षभरातले सण आहे. म्हणून मात्र इथं ही एकादशी बी मात्र 15 दिवसातून येते. पण आता जर इथं सोमवार प्रदोष असताना, उदाहरण म्हणून जशी महाशिवरात्र आली, महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष किंवा सोमवार आला. आता प्रदोष आणि सोमवार संध्याकाळी उपास सुटतो आणि एकादशी दुसऱ्या दिवशी सुटते, महाशिवरात्री दुसऱ्या दिवशी सुटते. मग इथं मात्र वर्षभरातला जो सण येतो ना, त्या सणाच्या दिवशी सोमवार आणि प्रदोषाचा मात्र विचार करायचा नाही. ते काय माहिती, मग महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष सोमवार आलं ना, तर तो सोमवार प्रदोष सुटला तरी चालेल, पण महाशिवरात्र मात्र उपास करायचा. तसं मात्र आज योगायोग आहे हा, का तुम्ही मात्र देवाला श्रद्धेनं नैवेद्य देता. कधी कधी मात्र आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी उपास करतात सगळेचे सगळे घरदार. आणि मग मात्र एकादशीचा उपास सोडण्याकरता तुम्ही गोडधोड प्रसाद बनवतात, देवाला नैवेद्य देतात, नंतर उपास सोडतात का नाही. तशाच पद्धतीनं आजच्या या संक्रांतीचा हा योगायोग आला. एकादशी आली, भगवान महाविष्णूची एकादशी आली.
मग या एकादशीच्या दिवशी आपण सण करायचा नाही, उपास धरायचा. आणि ज्या दिवशी आपण मात्र एकादशीच्या दिवशी जरी करीचा दिवस असला तरी काही चिंता नाही. तर एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे एकादशी सोडायचा दिवस, त्या दिवशी सणासारखा सण बनवायचा, सगळ्या देवांना नैवेद्य द्यायचा आणि आपल्याच एकादशीचा उपास सोडण्याकरता मात्र तो सण आला. हा योगायोग साधला. काहीच्या घरामध्ये एकादशी धरतात पण एकादशीचा उपास सोडायला कधी कधी मात्र शेळ्या